नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीटी 2026-21 जूनला एक्झाम होणार आहे. बरेचसे शिक्षक आणि बरेचसे विद्यार्थी ह्या एक्झामसाठी तयारी करत आहे. या संदर्भात 1 मे 2026ला एक महत्वाची लोकमतला न्यूज आली आणि ह्या न्यूजच्या अगेन्स्ट बरेचसे कॉल आणि मेसेज आमच्या टीम पर्यंत या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांचे आलेले आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की पॅटर्न खरंच बदलणार आहे का, काठिण्य पातळी वाढणार आहे का, काय आहेत कारणे आणि मागील निकालाचे थोडक्यात विश्लेषण आपण करूया. सो बऱ्याच वेळेस काय होतं की अशा काही बातम्या येतात आणि विद्यार्थी किंवा शिक्षक विनाकारण घाबरून जातात आणि एक वातावरण भीतीचं तयार होतं आणि ह्या भीतीमुळे काय होतंय, अपयश जास्त येऊ शकतं, शक्यता असते. सो डर, भीती माणसाला काय करते, आपल्या यशापासून दूर घेऊन जाते. तो विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो लक्षात घ्या, तुम्ही अभ्यास करताय, खूप चांगला करताय, योग्य दिशेने चालू आहात. फक्त काही गोष्टी अशा ज्या अडथळा आणणाऱ्या असतात ना, त्याच्याकडे थोडंसं बघायचं आणि दुर्लक्ष करून टाकायचं. तो मी थोडक्यात तुम्हाला सांगतो काय न्यूज आली होती ती पण बघूया. पण तत्पूर्वी तयारी जर जबरदस्त करायची असेल आणि तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल, काय वाचावं, कुठून वाचावं, किती वाचावं, यासाठी इग्नाइटच्या बॅचेस अवेलेबल आहे. बघा, राहिलेल्या ह्या 1.5 महिन्यांमध्ये सुद्धा शिक्षकांना सुट्टी आहे, वेळ आहे. हा पुरेसा वेळ तुम्ही जर इथे वापरला, प्रॉपर वापरला, टाइम टू टाइम वापरला, एक शेड्यूल बनवला, तर तुम्ही नक्कीच ही एक्झाम पास होऊ शकता. त्यासाठी आपल्याकडे बॅचेस अवेलेबल आहे द्रोणा 10.0. यामध्ये तुम्हाला टीम 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं इथे निकाल देणार टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. पीपीटी पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे, मल्टिपल लेवलला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन असणार, तुम्हाला महारिव्हिजन सेशन पण असणार आहे, नवा दिवस नवी सुरुवात, रिफ्रेशमेंट सेशन सुद्धा अवेलेबल असणार आहे. ह्या बॅचमध्ये बॅग आणि बुक किट फ्री आहे. तुम्हाला जर हे अवेलेबल असेल तुमच्याकडे, तुम्ही ही बॅच घेऊ शकता. पण मी सांगतो शिक्षकांना, तुम्ही आता लगेच जॉईन करा, कारण याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. नाहीतर नंतर पश्चाताप होऊ शकतो की अरे, मार्गदर्शन अवेलेबल होतं, घेतलं असतं तर नक्कीच माझे 2, 4, 10 मार्क वाढले असते, मी क्वालिफाईड झालो असतो. परत तुम्हाला 6 महिने वेळ द्यावा लागेल, परत पुढच्या टीटीची तयारी करावी लागेल. सो आहे वेळ, वापरा, पुष्कळ वापरा, चांगला वापरा. चला, तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. लोकमतला 1 मे 2026ची आलेली ही बातमी आहे. या बातमीत हेडिंग आहे, टीटी पॅटर्न बदलला, पाठांतर बाजूला कस बुद्धीचाच. आता टीटी पॅटर्न बदलला याबद्दल मात्र त्यांनी असं काही प्रूफ दिलाच नाहीये की आम्हाला कुणीतरी सांगितलं, कुणीतरी म्हटलं, पुणे परिषदेचे कुणी अध्यक्ष असेल, कुणी मंत्री महोदय असेल, कुणी काही असा उल्लेख केला नाहीये. फक्त हेडिंग देऊन मोकळे झाले, पॅटर्न बदलणार. आता पॅटर्न बदलणार, ह्या पॅटर्न शब्दाचा अर्थ काय होईल माहितीये का? पॅटर्न म्हणजे काय? एखादा विषय बदलणार आहे, विषयाचं वेटेज वाढणार आहे, वेटेज कमी होणार आहे, नेमकं काय? म्हणजे हे घाबरून देणारी न्यूज आहे. पॅटर्न बदलला, पॅटर्न बदलला, डायरेक्ट बदलला. कुठे पुणे परिषदेचं असं काही पत्रक आलेलं आहे का? आणि इथून पाठीमागे सुद्धा ही एक्झाम पुणे परिषदच घेत होती, आयबीपीएस घेत नव्हती. आयबीपीएस कोणती घ्यायची? टेट घ्यायची. आता इथून पुढे टेट सुद्धा कदाचित पुणे परिषदच घेणार आहे. या संदर्भात मागे GR आणि शासन पत्रक आलेलं आहे. पण सध्या टीईटी पुणे परिषद घेत आलेली आहे, तीच घेणार आहे. तो पॅटर्न बदलला असं काही होणार नाही. जो ऍज इट इज मागच्या टीईटीला म्हणजे नोव्हेंबर 2025ला होता, तोच पॅटर्न आहे. तेच विषय आहेत, तेच वेटेज आहेत, तेवढेच मार्क आहेत, तेवढेच प्रश्न आहेत, तेवढाच वेळ आहे. त्यात काही बदल नाहीये. हे विनाकारण पॅटर्न बदलला म्हणतात, असं झालेलं नाही. दुसरा मुद्दा, पाठांतर बाजूला आणि कस बुद्धीचा. हा, याच्यामध्ये थोडाफार बदल दरवर्षी होतो. कोणतेही एक्झाम घ्या तुम्ही, MPSC ची घ्या, टीईटी घ्या, सीईटी घ्या, टेट घ्या, दरवर्षी बदल तर होणारच आहे ना. तो ह्याच वर्षी होतो असं काय आहे का? टीईटीच झाला असं काय आहे का? सगळ्याच एक्झामचं होतं. तो हा, येतं होऊ शकतं पाठांतर थोडं कमी होऊन कस बुद्धीचा म्हणजे थोडासा तुम्हाला अभ्यासाची डेप्थ वाढवावी लागेल, प्रॅक्टिकल नॉलेज वरती भर द्यावा लागेल, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि होऊ शकतं, हा, ही शक्यता आहे, ही शक्यता आहे. मग काय नेमकं याच्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता स्पर्धा किती? तर ह्या एक्झामला बघा, सुमारे जवळपास 6 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. किती? 6 लाख. तर बरेचसे शिक्षक पण यामध्ये फॉर्म भरणाऱ्यांची संख्या असणार आहे. अर्ज संख्येच्या 6 लाखांचा उच्चांक गाठला असला तरी यशाचा मार्ग पूर्वीपेक्षा अधिक खडतर झाला आहे. केवळ पुस्तकी ज्ञान किंवा जुन्या प्रश्नपत्रिकांच्या सरावावर या परीक्षेत उत्तीर्ण होणे आता कठीण झाले असून प्रश्नांच्या स्वरूपात झालेले सूक्ष्म बदल उमेदवारांच्या पात्रतेचे गणित बिघडवू शकतात. आता 21 जूनला तुम्हाला माहिती ही एक्झाम होणार आहे आणि 21 जूनला ही एक्झाम होत असताना 6 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय. तर हा निकालचा खरा टर्निंग पॉईंट काय असू शकतो? तर काठिण्य पातळी. नेमकी काय काठिण्य पातळी असणार याबद्दल असं काही सांगितलेलं नाही. हा, मात्र दरवर्षी तुम्ही अनालिसिस केलं तर बघा, पूर्वी टीईटी मध्ये थेट आणि माहितीवर आधारित प्रश्न विचारले जात. पूर्वी म्हणजे काही त्यांनी उल्लेख केलाय का? नाही. मात्र गेल्या काही परीक्षांपासून प्रश्नांचा कल हा उपयोजनात्मक झाला आहे. बालमानसशास्त्रात
हा एक बदल बघा, बालमानसशास्त्रामध्ये आता केवळ व्याख्या विचारलं जात नाही, वर्गातली प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्यावर भर दिला जात आहे. आता डाके सर आणि विजय सर तुम्हाला जेव्हा शिकवतात ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आमची फॅकल्टी सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने शिकवते. बालमानसशास्त्र 2018ची एक्झाम बघितली तुम्ही तर त्यावेळेस विचारला प्रश्न, 2025चा एक्झाम बघितला त्यावेळेस विचारला प्रश्न, यात मोठा बदल आहे. त्यावेळेस व्याख्या विचारला जायच्या, पण आता व्याख्या नाही तर व्याख्या सोडून व्याख्या व्यतिरिक्त प्रॅक्टिकल तुम्हाला विचारला, प्रॅक्टिकल नॉलेजवरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे सध्याच्या परिस्थितीवरती तुम्ही काय निर्णय घ्याल असा प्रश्न तुम्हाला विचारला जातोय, मागच्या एक्झामला विचारलेले आहेत. सो त्या अनुषंगानेच आपली टीम सुद्धा प्रत्येक विषय त्या अनुषंगानेच तुम्हाला शिकवत असते. परिसर अभ्यास असू द्या, अमोल गाडेकर सर त्या पद्धतीने तुम्हाला करंटमध्ये घेऊन शिकवत असतात. त्यानंतर मराठी तुम्हाला विजय शेळके सर त्या पद्धतीने शिकवतात. गणित आणि बुद्धिमत्तेसाठी योगेश बोबडे सर, किरण पाटील सर तुम्हाला त्या पद्धतीने शिकवत असतात. विज्ञान असेल, राजेश सर असतील, विज्ञान शिकवायला अतिशय छान फॅकल्टी आहे, फार प्रॉपर तुम्हाला शिकवते. सामाजिक शास्त्राला तुम्हाला अमोल गाडेकर सर असू द्या किंवा साळुंके सर असू द्या त्या पद्धतीने. इंग्रजीला तुम्हाला बाळासाहेब बोडके सर आहे, हिंदीला तुम्हाला मॅडम पण आहेत, बरोबर आहे, देव सर पण आहेत. सो हे सगळी टीम तुम्हाला प्रॉपर त्या जो बदल लक्ष 2025च्या एक्झामला आमची फॅकल्टी टीम सुद्धा एक्झामला जाते, त्या एक्झाम देते, एक्झामच्या पेपरचं अनालिसिस करत असते, त्यानुसारच तुम्हाला शिकवत असते. सो हा बदल काय फार मोठा नाहीये. हा मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, जी हेडिंग आहे ना त्यामध्ये दोन गोष्टी आहे, तुमचा थोडा बुद्धीचा कस लागणार आहे, हे नक्की प्रत्येक एक्झामला असतं होते, लक्षात घ्या. आता त्यांनी बघा काय तिथे प्रूफ काय दिलंय किंवा काय जोडलंय, तर टीईटी यशाची टक्केवारी बघा कशी आहे. 2013ला सुरुवात झाली आहे, 6.29 लाख उमेदवारांपैकी 4.93 टक्केवार उमेदवार पास झाले, म्हणजे जवळपास म्हणजे आपण 5% निकाल सुरुवातीला लागला एक्झामला. नंतर 2015ला सर्वात कठीण गेला, टक्का घसरून थेट 0.85 वर आला, म्हणजे 1% आला फक्त. बघा इथे 1% सर्वात कमी लागला निकाल. कधी या 2015ला लागलेला आहे. 2018 ते 21च्या दरम्यान निकालात किंचित सुधारणा झाली तरी सरासरी प्रमाण 3 ते 4% राहिले. 2026चा अंदाज देण्याच्या अगोदर 25चा अंदाज खरं म्हणजे द्यायला पाहिजे होता. 2025ला तुम्ही जर बघितलं ना तर 11 ते 11.5% निकाल गेलेला आहे. आणि मी याच्या पहिले पण म्हटलेलं आहे की हा निकाल वाढवण्यामध्ये इग्नाइट अकॅडमीने बराचसा हातभार लावलेला आहे. असं मला बोलणं चुकीचं आहे, पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा टक्का ह्या वर्षी आपण 20% घेऊन जाणार आहोत. सो इग्नाइटचे क्लास तुम्ही जर करत असाल ना, इग्नाइटचे जेवढे विद्यार्थी मी तुम्हाला सांगतो, जे लेक्चर बघत असेल, ऐकत असेल, बॅच असेल, ते 100% सांगेल सर आम्ही 100% हा निकाल इथून इथपर्यंत घेऊन जाऊ 20%. तसाही हा निकाल कमीच आहे, 50-50%च्या पुढे लागायला पाहिजे खरं म्हणजे निकाल. पण आजचा इतिहास बघितला तर हे 4-5-6 पुढे 8% पुढे गेला नव्हता. मागच्या वर्षी मात्र हा एवढा गेलेला आहे. सो असं नाहीये, हा टक्का वाढणारच आहे. फक्त एवढंच आहे की प्रश्नांची काठिण्य पातळी ना त्याच्यामध्ये बदल होत राहतो. तो बदल लक्षात घेऊन तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. यांचा अंदाज बघा 2026चा 6 लाख उमेदवारांपैकी साधारणतः 18 ते 24 हजार, म्हणजे ते सांगतात 3 ते 5%च उमेदवार पात्र ठरण्याची शक्यता आहे. आता ही शक्यता कोणी म्हणू शकतं. मी सांगेल 20%पर्यंत शक्यता आहे, कोणी म्हणेल नाही 10% शक्यता आहे, कोणी 15% शक्यता आहे. पण तुम्ही जर बघितलं मागच्या वर्षीचा फ्लो होता 11 ते 11.5%, हा एवढा जास्त का लागला? बरेच कारण त्याला असू शकतात. त्यापैकी एक कारण असं पण आहे की बरेच विद्यार्थी अवेअर झाले, बरेच शिक्षक अवेअर झाले. आता बरेच महिन्यांपासून वर्षापासून अभ्यासाला लागलेले होते. पूर्वी हे एक्झामला कुणी सिरियस घेत नव्हतं, ही एक्झाम दरवर्षी होत नव्हती. जसं सीईटी दरवर्षी होत होती, त्यांचा टक्का बघा 8-9-10 असतोच. सो टीईटीचा टक्का वाढलाय, त्यांच्यापेक्षा वाढलाय. दरवर्षी रेग्युलर एक्झाम होते ना, हे ऑनलाईन आल्यापासून मुलांना माहिती होत गेली आणि मुलांना माहिती असल्यामुळे टीईटी एक्झाम पण घेण्यात येते. आणि आरटीच्या नियमानुसार वर्षातून 2दा टीईटी घेणं गरजेचं आहे. सो इथे टक्केवारी निश्चितच वाढेल, कारण अभ्यास करणारा वर्ग वाढलेला आहे. प्रश्नांचे स्वरूप आणि खाली बारकाव्यांवर आधारित असणार आहे. संकल्पना स्पष्टता, पाठांतरापेक्षा विद्यार्थ्यांची मूळ संकल्पना समजून घेण्यावर भर असणार आहे. वेळेचे नियोजन, प्रश्न मोठे आणि विश्लेषणात्मक असल्याने वेळेत पेपर सोडवणे मोठे आव्हान असेल. काठिण्य पातळी प्राथमिक पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही स्तरांवर प्रश्नांची व्याप्ती वाढविण्यात आलेली आहे. गुण सुधारण्यावर भर, अनेक जुन्या पात्र उमेदवारांनी स्कोर वाढवण्यासाठी अर्ज केल्याने चुरस अधिक वाढलेली आहे. सो बघा, तुम्ही थोडासा नियोजनात्मक अभ्यास करा, एक स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असावी, प्लॅनिंग तुमच्याकडे असावं, काय वाचावं काय वाचू नव्हे, आणि संकल्पना ज्या आहेत त्याच्यावर भर जर दिला, पाठीमागच्या क्वेश्चनवर बघितल्या, तर निश्चित तुम्ही ह्या वर्षी एक्झाम पास होऊ शकतात. त्यामुळे अशा गोष्टी जास्त तुमच्या
अभ्यासावरती ऑब्स्टॅकल क्रिएट करू शकत नाही. तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास करतात. ही 2 रुपयाची बॅच मध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला पाठीमागच्या वर्षाचे PYQ सेशन दिलेले आहे. 2025ला ज्या पद्धतीने प्रश्न आले एकदा बघून घ्या, तुम्हाला पण कळेल की अशा पद्धतीने थोडीशी माझी स्ट्रॅटेजी असावी लागेल. सो या बॅच मध्ये सगळं टाकलेलं एकदा बघून घ्या. त्यानंतर सेपरेट बॅचेस पण अवेलेबल विषयानुसार. सुधारित पुस्तकांची यादी पण तुम्हाला मी दिलेली आहे. त्यात हे पुस्तक सगळ्यांकडे असावं. नवीन शिक्षक जर असेल, पहिल्यांदा एक्झाम देणार असेल, त्यांनी ते 100% घ्यावं, कारण याच्यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आम्ही टाकलेले आहेत. मला अंदाज येतो प्रश्नांची लेंथ कशी आहे, काठिण्य पातळी कशी आहे, कसा बदल होत गेलेला आहे, 23ला प्रश्न कसा होता, 25ला कसा होता, हा तुम्हाला फरक पण लक्षात येईल. त्यानुसार अभ्यासाला योग्य दिशा मिळेल. सो अशा काही बातम्या असेल तर त्याला पॉझिटिव्ह घ्या, की ठीक आहे काठिण्य पातळी किती येऊ दे, मला तर जमेल ना, मी करू शकतो ना, यस करू शकतो, मग काय हरकत नाही, मी प्रॉपर प्लॅनिंगने अभ्यास करतो, 100% पास होईल. तुम्हाला जर बॅचेस जॉईन करता तर आपला डाउनलोड करा, डायरेक्ट बॅच जॉईन करा, अदरवाईज नंबरला कॉल करून माहिती घ्या. आणि सेल्फ स्टडी करत असाल तर प्रॉपर प्लॅन करा. युट्यूबवरती पण आम्ही लेक्चर टाकत असतो, प्रॉपर बघा आणि अभ्यास जबरदस्त करा. ओके, सो पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण तत्पूर्वी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.